नमस्कार. माझं नाव स्वाती वागुर्डे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज आपल्या अभ्यासाच्या सवयींबद्दल काही माहिती सांगणार आहे. बरेच मुलं म्हणतात की माझ्या लक्षातच राहत नाही किंवा मला कमीच मार्क्स पडतात, मी तर खूप अभ्यास करतो. मुलींचं सुद्धा तसंच आहे. पण मी आता तुम्हाला ज्या पद्धती सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 100% अभ्यास चांगला करता येईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तुम्ही शांततेने ऐका आणि त्याप्रमाणे फॉलो करा. लक्ष देऊन ऐका. अभ्यास करताना तुम्ही पहिल्यांदा तुमची चुकीची सवय मोडायची. कोणती? की टीव्ही चालू असताना अभ्यास करणे. टीव्ही बंद करून घ्यायचा आणि अभ्यास करताना मोबाईल जवळ घ्यायचा नाही. मोबाईल मध्ये चांगल्या गोष्टी पण आहे, परंतु मोबाईल केव्हा घ्यायचा? पालकांच्या परवानगीने आणि विशिष्ट वेळेवर घ्यायचा. परंतु अभ्यासाच्या वेळेस मोबाईल घेऊ नये. आणि ज्या वेळेस तो लेसन पाठ तुम्हाला शाळेत शिकवला जातो, त्या शिकवल्यानंतर तुम्ही घरी आल्यावर तो पाठ, तो लेसन वाचायचा आहे. वाचताना काय करायचंय? त्या जे महत्वाचे मुद्दे आहे, मेन पॉइंट्स आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करायची. अंडरलाईन करायची म्हणजे काय? त्या गोष्टी अधोरेखित करायच्या, त्याच्या खाली रेषा ओढायच्या आणि त्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, त्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही महत्वाच्या ज्या गोष्टी अंडरलाईन केल्या त्या तुम्ही लिहून काढायच्या आणि ते लिहून काढल्यानंतर 1-2 वेळा त्या वाचायच्या. पण वाचायच्या कशा? एकाग्रतेने वाचायच्या. मन एकाग्रतेने ठेवून मग वाचायच्या. जसं की एकाग्रतेने म्हणजे कसं? आपण पेढा खातो त्यावेळेस आपण कसं मन लावून व्यवस्थित चगळून खातो, परंतु कारल्याची भाजी जर दिली तर आपण ती पटापट पटापट कशी तरी खातो. या उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या की आपण कसं वाचायचं. तर वाचन केल्यानंतर मग पुस्तक बंद करायचं. पुस्तक बंद केल्यानंतर पुस्तक किंवा वही बंद करायची आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण काय काय वाचलंय ते बोलून बघायचं आणि बोलून बघायचं, स्वतःला प्रश्न विचारायचे. ते बोलल्यानंतर आपल्याला किती आठवतं ते लक्षात घ्यायचं. तुम्हाला जर पहिल्यांदा पूर्ण आठवणार पण नाही, तर नाही आठवलं तर ती पुन्हा वही किंवा पुस्तक उघडायचं, पुन्हा वाचायचं आणि मग पुन्हा ते पुस्तक बंद करून वाचायचं. अशा जर पद्धतीने तुम्ही केलं, एकदा पुस्तक बंद करून तुम्हाला जे आठवलं ते तुम्ही कधीही विसरणार नाही, ते तुम्हाला कायम लक्षात राहील. या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा. तसंच आपल्या बऱ्याच ठिकाणी पालक म्हणतात की सकाळी उठल्यानंतर अभ्यास चांगला होतो, लक्षात राहतं. पण हे सर्वांसाठी नाही. ही गोष्ट बरोबर आहे, पण हे सर्वांसाठी नाही. काही मुलांना सकाळी लक्षात राहतं, परंतु काही मुलांना सकाळी डुलकी येते आणि या डुलकी येण्यामध्ये जर वाचन केलं तर ते त्याच्या काहीच लक्षात राहत नाही. म्हणून ज्या मुलांना सकाळी जमत नसेल त्यांनी रात्री 11, 12, 1 पर्यंतही वाचलं तरी चालतं, परंतु सकाळी त्यांनी झोप घ्यावी. कारण झोप ही खूप महत्वाची आहे. परीक्षेच्या वेळेस झोप महत्वाची आहे. तसंच काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही आणि परीक्षेच्या वेळेस टेन्शन येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच अभ्यास करायचा, म्हणजे आपल्याला त्या परीक्षेच्या वेळेस ताण येत नाही. धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासोबत या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. नमस्कार. धन्यवाद.